संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव साजरा केला जात असतानाच इंद्रायणी नदीचं पात्र मात्र पुन्हा एकदा फेसाळलेलं पाहायला मिळतंय। जन्मोत्सवासाठी हजारो भाविक आळंदीमध्ये दाखल होत आहेत। पवित्र इंद्रायणी मात्र फेसाळल्यामुळे भाविकांच्या जीवाशी खेळ होतोय। सातत्याने फेसाळत असलेल्या इंद्रायणीच्या या पाण्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मात्र या महोत्सवासाठी लाखो भाविक जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी इंद्रायणी नदीचं पात्र पुन्हा एकदा फेसाळलेलं आहे। रसायनयुक्त केमिकल युक्त पाणी जे आहे ते कंपन्यांकडून या नदीमध्ये सोडण्याचं काम जे आहे ते अव्याहतपणे सुरू आहे। मुख्यमंत्र्यांपासून सर्व स्तरातील नेत्यांनी याबाबत आश्वासन दिलं असलं तरी अजूनही या ठिकाणी इंद्रायणी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। वारकरी जे आहेत ते याच पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करून माऊलींचं दर्शन घेत असतात आणि हे पाणी जे आहे ते अतिशय धोकादायक आहे। त्यामुळे वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ होतोय। हे जे सत्र आहे ते केव्हा थांबणार असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। आता तरी सरकार वारी 1 महिन्यावर आली असताना इंद्रायणी नदी प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहिल अशी अपेक्षा वारकरी व्यक्त करत आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।